Hello everyone, welcome back to my channel. This is Mayuri and this vlog is very special for me and my husband also. आम्ही दोघं लग्नानंतरच फर्स्ट टाइम माझ्या गावी जातोय आणि आमच्या गावी जाण्याचं रिझन आहे माझ्या घरी आमच्या कुलदेवीची मानाची पालखी येणार आहे. सो आमच्यासाठी खूप नवीन आणि फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स करणार आहे आम्ही दोघं हे सगळं. तर आम्ही दोघं तर खूप एक्सायटेड होतो. मी साडी वगैरे नेसून मस्त रेडी झाली होती आणि निहालने माझे खूप छान फोटोज काढले. पालखी आमच्या घरी दुपारी येणार होती, सो आम्हाला सगळ्यांना त्याच्या आधीच रेडी होऊन बसायचं होतं आणि आम्ही दोघं सकाळीच संगमेश्वरला पोहोचलो होतो लाईक 5:45-6च्या दरम्यान. ते आम्ही मस्त झोप वगैरे काढली अर्धा एक तासाची आणि उठून फ्रेश वगैरे होऊन जेवून वगैरे मस्त रेडी झालो. सगळेच आले होते, पूर्ण फॅमिली जमली होती. तर सगळ्यांबरोबर खूप फोटोज काढले मी. देन आम्ही आमचे कपल फोटोज सुद्धा काढले अँड देन आम्ही वेट करत होतो पालखी आमच्या घरी कधी येईल याचा. सो ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगते की देवाची जी मानाची पालखी असते ती होळीच्या 1-2 दिवस अगोदरच सगळीकडे त्याची मिरवणूक चालू होते. गावोगावी प्रत्येकाच्या घरी वगैरे पालखी जाते. सगळेजण पालखीची पूजा करतात. जो शिमगोत्सव असतो ती मानाची पालखी आमच्या घरी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी येते. सो ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन आहे. बाकी कोकणकरांना तर माहितीच असेल ह्या सगळ्या गोष्टी. आणि नशीब लागतं हो देव आपल्या घरी यायला, आपण त्याची मनोभावे आपल्या घरी पूजा करायला. खरंच खूप नशीब लागतं या सगळ्या गोष्टीसाठी. असंच नाही बोलत लोक की कोकणात जन्म घ्यायला खूप मोठं पुण्य लागतं. ते मला कळालं ज्या दिवशी मी हे सगळं स्वतः अनुभवलं, स्वतःच्या डोळ्यांनी सगळं बघितलं, त्या दिवशी मला हे खरंच खूप जवळून कळालं आहे. उगाच नाही मुंबईचा माणूस होळीचा सण सोडून शिमगोत्सव साजरा करायला कोकणात येतो. आता थोड्याच वेळात पालखी आमच्या घरी येणार आहे. सध्या ती बाजूच्या घरी जाते आणि आम्ही सगळे असे अंगणात येऊन पालखीची वाट बघतोय कधी येईल कधी येईल असं. आयुष तर आमचा खूप एक्सायटेड होता. जो माझा छोटा भाऊ आहे तो खूप एक्सायटेड होता. बाहेर फटाके वगैरे फोडत होता. इथे आम्ही रांगोळी काढत होते, माझ्या घरच्या काकी वगैरे, आणि फुलांची रांगोळी वगैरे असं मस्त आम्ही आमचं घर सजवलं होतं फुल. बिकॉज एसआयसे ते जेव्हा आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद देतात ती फिलिंग आणि ती भावना अगदी शब्दात व्यक्त करता नाही येऊ शकत अशी आहे. एकदम अनएक्सप्लेनेबल आहे. खूप जास्त शिवरिंग होत होतं. म्हणजे मी तर फर्स्ट टाइम असं सगळं एक्सपिरियन्स करत होती त्यामुळे खूप भारी वाटत होतं. अँड फायनली द वेट इज ओव्हर. आणि माझा नवरा गेलाय पालखी आणायला. दिसतोय का तुम्हाला तो बघा. त्याच्या खांद्यावरून तो फर्स्ट टाइमच असं देवाची पालखी आमच्या घरी आणणार आहे. सो मी तर खूप जास्त स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या नशिबी हे भाग्य आलं. आणि तो सुद्धा खूप स्वतःला भाग्यवान समजतो कारण तो कोकणाचा जावई झालाय ॲज युजल. पालखी घरात घेण्याआधी आपल्याला पालखीची पूजा करावी लागते आणि मग पालखी घरात घेऊन येतात. घरामध्ये जिथे आपल्याला पालखी ठेवायची असते तिथे एका बाजूला असं चटई वगैरे अंतरतात, साईडने रांगोळी वगैरे काढायची असते आणि त्याच्यावर मग पालखी ठेवली जाते. आणि मग घरातल्या सगळ्यांनी देवाची पालखीची पूजा करायची असते आणि देवीची ओटी भरायची असते. असे सगळे मग पुढचे रिच्युअल्स असतात. सो पालखी आमच्या घरी आली. त्याच्यानंतर सगळ्यात आधी माझ्या काकांनी पालखीची पूजा केली, काकीने ओटी भरली अँड देन आम्ही सुद्धा दोघांनी ओटी भरली आणि प्रार्थना केली देवाला आमचं लग्न जस्ट झालं आहे, पुढचा संसार सुखाने समृद्धीने हो. आणि प्रत्येक वर्षी आम्हाला मानाच्या पालखीचे दर्शन घडू दे इतकी मनापासून प्रार्थना केली आहे. प्रत्येक वर्षाला आम्हाला तुझ्या पालखीसाठी इथे येऊ दे, इतकं फक्त होऊ दे, बस इतकंच काफी आहे आमच्यासाठी. आफ्टर मॅरेज आम्हाला कुलदेवीचं दर्शन घ्यायचंच होतं आणि योगायोग असा जुळून आला की निहालला स्वतःच्या खांद्यावरूनच पालखी आणायला मिळाली आणि दर्शन सुद्धा इतकं छान झालं देवाचं. याहून मोठं स्वर्गसुख आणि पुण्य कोणतंच नाहीये. खरंच खूप भाग्यवान आहोत आम्ही दोघं की तुमच्या नशिबाला हे सुख आलेलं आहे. कारण लोक देवाचं दर्शन घ्यायला त्याच्या देवळात जातात आणि आमच्या नशिबात इतकं छान आहे की आम्हाला देवाने दर्शन आमच्या घरी येऊन दिलं आहे. आणि आता यापुढे आमच्या आयुष्यात जे काय होईल ते देवाच्या आशीर्वादाने होईल आणि सगळं छानच होईल. हा आशीर्वाद आणि दृढ आत्मविश्वास घेऊनच मी मुंबईला परत आले. त्या सगळ्या व्हिडिओज आणि माझे छान छान फोटोज काढायला मला माझी बहीण सृष्टी म्हणजेच आमची सोनू हिने खूप हेल्प केली. तिच्यामुळे मला खूप छान छान व्हिडिओ क्लिप्स मिळाल्यात त्या मी तुमच्याबरोबर शेअर करू शकली. अँड दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये ज्यामध्ये गावी पालखी कशी नाचवली जाते हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो कीप वॉचिंग अँड डोंट फॉरगेट टू हिट द लाईक बटन, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.